आपण तिथे असतो तर आपण काय केलं असतं असा विचार करायला लावणारी अत्यंत हृदयस्पर्शी अशी एक कथा आज आपण ऐकणार आहोत. नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित. मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण कथा ऐकणार आहोत भावली. त्याच्या लेखिका आहेत संध्या कुलकर्णी. या संध्या कुलकर्णींनी आजवर अनेक नाटकं लिहिलेली आहेत, बालनाट्य लिहिलेली आहेत, दिग्दर्शन केलेलं आहे, अभिनय केलेला आहे आणि लेखन, दिग्दर्शन, अभिनयासाठी त्यांना पारितोषिकही मिळालेली आहेत. 5 वर्षापूर्वी एका संस्थेने एक कथा स्पर्धा आयोजित केलेली होती. त्या स्पर्धेत या कथेला प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं आणि 5 वर्षापासून ती कथा माझ्या मनामध्ये आजही रेंगाळत आहे आणि तीच मी आज आपल्याशी शेअर करणार आहे. चला मग ऐकूया कथा. संध्या कुलकर्णी लिखित कथा भावली. आज घराबाहेर पडून कामावर जावं असं सारजाला अजिबातच वाटत नव्हतं. तिच्या कपाळावरची जखम ठसठसत होती. काल डबे, बाटली, भंगार विकण्यासाठी म्हणून ती एका कचरा कुंडीपाशी बसली होती. त्यावेळेला कुणीतरी भरधाव गाडीतून येऊन एक कचऱ्याची पिशवी कचरा कुंडीच्या दिशेने भिरकावली. ती नेमकी सारजाच्या कपाळाला लागली. त्या पिशवीमध्ये फुटलेल्या काचेच्या बाटलीचे तुकडे होते. काच कपाळाला लागली आणि भळाभळा रक्त यायला लागलं. तिनं आपल्या फाटलेल्या पदराची चिंधी फाडली आणि कपाळावरची जखम घट्ट बांधली आणि ती भंगाराचं पोतं ओढत ओढत आपल्या खोपटापाशी आली. तिचा मोठा मुलगा सदा नुकताच रात्रशाळेसाठी बाहेर पडला होता आणि आज त्याला रात्रपाळीचं एक कामही मिळणार होतं. तिची छोटी मुलगी सोनी मात्र पेंगुळलेली होती. तिला तिनं जेवायला घालून झोपवलं आणि आपण पोटात 4 घास ढकलून ती आडवी झाली. रात्रभर वेदनेनं तळमळत राहिली. नवऱ्याच्या मागे अनेक कष्ट करून ती संसाराचा गाडा हाकत होती. सकाळच्या वेळेला ती 2-4 घरची धुणी भांडी झाडू फरशी करायची, तर दुपारी आणि संध्याकाळी ती भंगार वेचून भंगार विकायची. तिला आठवलं काल सकाळी ती सोनीला सुद्धा एका कामावर घेऊन गेलेली होती. तिथं एका छोट्या मुलीची अतिशय सुंदर अशी पिटपिट डोळे करणारी भावली बघून सोनी हरकून गेली आणि तिनंही हट्ट धरला की मला अशी पिटपिट डोळ्याची भावली पाहिजे. तेव्हा मालकीण म्हणाली, हा, ती भावली फार महाग आहे बरं का, उगीच हट्ट करून आपल्या मायला खर्चात पाडू नको. तरी पण त्या छोट्या मुलीला काय कळणार ना. सोनीनं आपला हट्ट चालूच ठेवला. आता उन्हं वर आलेली होती. सोनीला जाग आली आणि तिनं उठल्या उठल्या मायला पहिला प्रश्न विचारला, माय, आज तू मला तसली भावली घेणार आहेस ना व? सारजा म्हणाली, अगं आज मी घराबाहेर पडते की नाही हे मलाच ठाऊक नाही आणि कुठनं तुझी भावली. असं म्हटल्याबरोबर सोनीनं भुकाड पसरलं, मला पिकपिक डोळ्याची भावली पाहिजे, मला पिकपिक डोळ्याची भावली पाहिजे. तेवढ्यात सदा रात्र शाळेहून आला आणि सोनीला म्हणाला, ए सोने, गप्प बस, काय सकाळना लावली आहे पिटपिट पिटपिट. तवर त्याचं लक्ष मायकडं गेलं. काय गो माय, काय झालं तुला, काय कपाळावर केवढी जखम झाली आहे? सारजानं सगळी हकीकत सांगितली. सदा म्हणाला, या दुनियेला कसली मरणाची गाई झालेली असते, त्याला गाडीतनं उतरून पिशवी कचरा कुंडीत बी टाकता आली नाही वय. बरे टाकली ते टाकली आणि कुणाला काय लागलं केलं ते बघायची बी बुद्धी नाही. सारजाने एक सुस्कारा सोडला आणि ती कामाला लागली. तेव्हा सदानं तिला बळच खाली बसवलं आणि म्हणाला, माय, आज तू काय बी काम करायचं नाही, मी तुझ्या कामावर बी निरोप देतो आणि भंगार वेचायला बी मीच जातो आणि बरोबर सोनीला बी घेऊन जातो, तिला बी कळेल काम करताना मायला कसला त्रास होतोय ते. सदानं चहा केला आणि बरोबर आणलेला ब्रेड मायला दिला, सोनीला दिला, स्वतः घेतला. सारजानं कौतुकानं सदाकडं बघितलं. किती गुणाचा ल्योक आहे हा. 17 वर्षाचं पोर धडपडतय, पडतय, पडल ते काम करतय, रात्र शाळेला बी जाते, आपली बी काळजी घेते. नाहीतर बापावेनं पोर कवाच बिघडलं असतं, वाईट संगतीला बी लागलं असतं. चहा पिऊन झाल्यावर सदानं खांद्यावर पोतं टाकलं आणि तो भंगार वेचायला म्हणून बाहेर पडला. बरोबर त्यानं सोनीला पण घेतलं. वाटेत त्यानं सोनीला खूप समजावून सांगितलं, अगं सोने, असा मायपाशी हट्ट करतात वय ग, तुला काय कसं समजत नाही. अगं ती एवढी कष्ट करतीया तेव्हा आपल्याला 4 घास खायला मिळतात. हे बघ, आता आपण बी काम करायचं, काय डबं, बाटली, भंगार काय मिळालं तर उचलायचं आणि ह्या पोत्यात टाकायचं आणि मग हे भंगार विकून संध्याकाळी
छोटीशी का होईना तुला भावली घेणारच बघ मी. हे ऐकून सोनी खुश झाली आणि भावाला मदत करायला लागली. आणि मग एकक एकक वस्तू त्या पोत्यामध्ये गोळा व्हायला लागली. असं करत करत ते दोघं एका मोठ्या कचरा कुंडीपाशी आले. ती कुंडी अक्षरशः भरून वाहत होती. तिथं अनेक आकर्षक वस्तू सोनीला दिसल्या. तिने एक पिझ्झाचा बॉक्स उचलला आणि त्यातला पिझ्झाचा तुकडा खाणार एवढ्यात सदा ओरडला, अगं सोने, तुला सांगितलंय ना व असं कचऱ्यातलं उचलून काय बाय खायचं नाही म्हणून. अगं कसं कळत नाही तुला. तेवढ्यात तिला पर्स सापडली. सदा, माझ्यासाठी पर्स घेतली या. सदा म्हणाला, अगं येडी का खुळी तू, या पर्स मध्ये ठेवायला आपल्या मायकडे पैसा आहेत का? का लाली लिपस्टिक पावडर आहे, टाकते खुळचट पोरगी. सदा म्हणाला, हे बघ सोने, आता माझं ऐकायचं. तू या कचरा कुंडीच्या या बाजूला जायचं आणि डबं बाटल्या काय मिळेल ते गोळा करायचं. मी कचरा कुंडीच्या ह्या बाजूला जातो आणि तिथं काय सापडेल का बघतो. सदा कचरा कुंडीच्या दुसऱ्या बाजूला गेला. त्याला तिथं बऱ्याचशा दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसल्या. डबडी खोकडी मिळेल ते त्यानं गोळा केलं आणि त्याला वाटलं आज आपल्याला बऱ्यापैकी पैसा मिळेल. तेवढ्यात सोनीनं हाक मारली, सदा, ए सदा, मला भावली गावली. सदानं बघितलं, खरोखरच मऊ कापडात गुंडाळलेली भावली घेऊन सोनी उभी होती. सदा म्हणाला, अगं लई झाक आहे की भावली तुझी, तुला कशी काय गावली ग? हा, आज सकाळी लई हट्ट केलास मायपाशी नव का, भावली पाहिजे भावली पाहिजे म्हणून. देवबापानं तुझं ऐकलं बघ. हा, आता ही भावली घे आणि घरला जा बर काय. तेवढ्यात सोनी म्हणाली, सदा, ही भावली नुसतीच डोळे पिकपिक करत नाही तर हातपाय बी हलवती या. सदानं निरखून बघितलं आणि सदा म्हणाला, सोने सोने, ही भावली नाही, ही भावली नाही, हे लहान ग लेकरू आहे ग, लहान ग लेकरू आहे. कुणी चांडाळाने याला टाकून दिलं असेल ग, का मुलगी झाली म्हणून याला टाकून दिलं. सोने, ते राहू दे, त्याला खाली ठेव, आपण भंगार घेऊन आपण घरला जाऊया. सोनीनं बाळाला खाली ठेवलं तर ते बाळ जोरात रडायला लागलं. तेव्हा सदाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यानं ते बाळाला परत उचललं. बाळ रडायचं थांबलं. तेव्हा सोनी म्हणाली, सदा, आपण याला घरला घेऊन जाऊया रे, किती छान आहे बघ. सदा म्हणाला, अगं लई छान आहे, खरं आपली माय वरडल ना आपल्याला, आपल्यालाच आधी खायला काय नाही आणि याला काय द्यायचं. तेवढ्यात तिकडून 4-5 कुत्री भुंकत येताना दिसली. सदाच्या काळजात धस्स झालं. आपण इथं ठेवून गेलो आणि कुणी काय केलं तर, या बाळाला काय झालं तर आपल्याला देव कधीच माफ करणार नाही. मग तो सोनीला म्हणाला, सोने, चल याला आपण घरला घेऊन जाऊया. आज त्या दारूच्या बाटल्या मिळाल्यात नव्ह का, त्या ऐकून याला आपण दूध घेऊया आणि मायला सांगूया याला अंगडं टोपलं गाण म्हणून. त्या दोघांनी त्या बाळाला उचललं, एका हातात बाळाला धरलं आणि दोघांनी 2 कडं ते भंगारचं पोतं घेतलं आणि ओढत ओढत ते घरापाशी आले. बाहेरनच घाबरत सदानं मायला हाक मारली, माय, माय. शारदा बाहेर आली तर सदा म्हणाल्या, माय, जिवंत भावली सापडली आहे. ते ऐकून शारदा मटकन खालीच बसली. अरे देवा. सदा म्हणाला, माय, माय, तू काय काय बी काळजी करू नको, तू रागवू नको माय. आज जे भंगारातनं पैसे येतील त्यातनं आपण त्याला दूध आणूया, त्याला कापडं आणूया. कसं थंडीनं कुडकुडतोय बघ आणि त्याला भूक बी लागली असेल ना माय, त्याला आपण जगवूया. आम्हाला खायला काय बी मिळालं नाही तरी चालेल, खरं आपण याला जगवूया. शारदानं बाळाकडे बघितलं, तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या पाणावलेल्या डोळ्यानं तिनं सदाकडे बघितलं. 17 वर्षापूर्वी असंच एक बाळ कोणीतरी झाडापाशी टाकून गेलं होतं. तिनं आणि तिच्या नवऱ्यानं त्याला घरी आणलं, जीव लावला. तिनं बघितलं सोनी बाळाशी खेळत होती. सदाचे डोळे पाणावले होते. तो पुन्हा पुन्हा म्हणत होता, माय, आम्हाला खायला काय बी नसलं तरी चालेल, खरं ह्याला जगवूया, ह्याला जगवूया. आणि त्या माणुसकीच्या गहिवरानं तिच्या कपाळाची ती वेदना कुठल्या कुठे हरवून गेली. नमस्कार. अशा वेळेला आपण काय केलं असतं, नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल, कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.